देवदर्शनासाठी जात असलेल्या 14 जणांच्या एका कारचा भीषण अपघात झाल्याची घटना सध्या रामपूरमधून समोर येतेय। देवदर्शनासाठी जाणारे 4 मित्र आणि त्यांची चारचाकी ते जास्त स्पीडनं चालवत असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर कार थेट समोर असलेल्या पुलाच्या संरक्षक भिंतीत सोडून थेट नदीमध्ये कोसळली। हा अपघात इतका भयंकर होता की कारचा संपूर्ण चुराडा होऊन कारमध्ये अक्षरशः सगळीकडे रक्त माखलेले दिसून येत होतं। देवदर्शनासाठी जात असलेल्या या 14 जणांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल। 14 नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात उत्तर प्रदेशच्या छपार परिसरातील रामपूरमध्ये झाला। कारमधील सर्वजण गुजरातमधील होते। हे सर्वजण उत्तराखंडमधील केदारनाथला देवदर्शनासाठी जात होते। कार 100च्या स्पीडमध्ये होती। त्याचवेळी अचानक कारचं चालकावरील नियंत्रण सुटलं आणि कार भिंत तोडून पुलावरून खाली कोसळली। अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला तर कारमध्ये सगळीकडे रक्त दिसत होतं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील सर्वांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी 14 मृत घोषित केले तर एकाची प्रकृती गंभीर आहे।